नाशिक जिल्हा सेटूच्या वतीनं त्र्यंबकेश्वर येथे श्री परिचार कर्मचाऱ्यांची बैठक संपन्न। त्र्यंबकेश्वर येथे नाशिक जिल्हा श्री परिचार कर्मचारी संघटना सेटू यांच्या वतीने श्री परिचार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत सेटूचे जिल्हा सचिव कॉम्रेड देविदास आडोळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सरकारचे धोरण कामगार विरोधी असल्यामुळे श्री परिचार कर्मचाऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी सातत्याने आंदोलन करावे लागेल। त्यासाठी श्री परिचार संघटना जिल्ह्यात मजबूत करणे आवश्यक असून संघटना बळकट केल्याशिवाय कर्मचाऱ्यांचा लढा यशस्वी होणार नाही असे त्यांनी नमूद केले। अंगणवाडी आणि आशा गटप्रवर्तक संघटनेच्या सचिव कॉम्रेड छाया जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री परिचार कर्मचाऱ्यांनी संघटित झाल्याशिवाय न्याय मिळणार नाही। त्यामुळे सगळ्यांनी सेटूच्या झेंड्याखाली एकत्र येऊन आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करून न्याय मिळवावा। यावेळी अंगणवाडी आशा संघटनेचे कोषाध्यक्ष अरविंद शहापुरे यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांनी सभासद नोंदणी करून मजबूत संघटना केली तरच आपल्या हक्कांसाठी लढा देता येईल। बैठकीदरम्यान सन 2026 साठी सभासद नोंदणी देखील करण्यात आली। या बैठकीत श्री परिचार महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विराळ, प्रतिनिधी सुरगाणा पेठ। संघटना तुम्हाला मदत करणार नाही, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी उतरणार नाही। सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण आता CITUच्या नेतृत्वाखाली आपण सभासद झालेलो आहोत। कुठलाही प्रश्न असेल, काहीही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही केव्हाही मला फोन केला तर चालेल। असं विचार करायचा नाही रात्रीचे 10 वाजले काहीला कसा फोन करायचा, काही अडचण असली तर लगेच फोन करायचा, काही प्रश्न असले तर लगेच फोन करायचा, PSCवर कोणी त्रास देत असले तर फोन करायचा। आणि पहिले तर तुम्ही समजून घ्या, CITU संघटना पूर्ण समजून घ्या की CITU संघटनेने काय काय संघर्ष केलेला आहे आणि आपण त्यांच्या पाठीशी कसं भक्कम उभं राहिलं पाहिजे। कारण की आज 3000 रुपयाचा जर विचार केला तर 3000 रुपयामध्ये भागत नाही, मागतं का? आज 16-16, 20-20 हजार रुपये कमवणं। आज मला एक सांगा, आज तुमच्यासोबत नर्स काम करते, आज त्यांचं पगार किती झालं? काही पटीने पगार आहे ना त्यांचा, 30,000 असेल, 40,000 असेल आणि 50,000 असेल आणि आज तुम्ही 3,000 काम करताय, पण त्यांच्यापेक्षा जास्त काम तुम्ही करताय। मग तुमचा विचार कुठं केला जातो का? नाही केला जात। जेवढं पिळता येईल शासनाला, जेवढं पिळता येईल तेवढं पिळण्याचं काम शासन करत असतं, हे लक्षात घ्या। पण मग आपण आता पिळून घ्यायचं आहे का? नाही तर आपल्याला येणार त्यांना पिळवायचं आहे मजबूत करून, बरोबर? की आपण CITU संघटनेच्या नेतृत्वाखाली आपण शासनाकडे मागणी करतोय। काय मागणी करतोय? की आम्हाला किमान वेतन मिळालं पाहिजे। काय